खिचडीसाठी लागणारे साहित्य: पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी तूर डाळ, 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेले आहे, 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ व डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यावे. त्यानंतर कुकरमध्ये 2 पळी तेल टाकायचे व त्यात मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे टाकायचे त्यामध्ये. जिरे आता लाल झालेले आहेत, थोडेसे फ्राय झालेले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 1 चिरलेला कांदा टाकायचा, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. लसूण बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर कांदा लसूण थोडा फ्राय करून घ्यायचा लाल होईपर्यंत. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला 5-6 पानं. त्यानंतर एक टोमॅटो चिरलेला टाकायचा त्याच्यामध्ये आणि 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची, पाव चमचा हळद, थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तो मसाला आता फ्राय करायचा आहे थोडा. त्यानंतर थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं मसाला जळू नये म्हणून. त्यानंतर त्यामध्ये तांदूळ व धुतलेले डाळ तांदूळ टाकून घ्यायचे आहे. खिचडीमध्ये सर्वसाधारण जेवढे वाटे डाळ आणि तांदूळ भरेल त्याच्या तिप्पट पाणी टाकायचं. साडेतीन वाट्या पाणी टाकले तरी चालेल. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार. कोथिंबीर चिरून टाकायची त्यामध्ये, थोडीशीच टाकायची. त्यानंतर 2 चमचे तूप टाकायचे त्यामध्ये. कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. हा तयार झाली डाळ खिचडी.